दरम्यान अजित पवार राजभवनावरती दाखल झालेले आहेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत राज्यपालांच्या हाती आणि त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काही काळ काम सांभाळतील। पण याच निमित्ताने अजित पवार आता राजभवनावरती दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात सर्व नेते इथे दाखल होतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींच्या सोबतीने त्यांचा राजीनामा राज्यपालांच्या हातामध्ये सुपूर्द करतील असं कळतंय। आपण पाहतोय अजित पवार यांच्या गाड्यांचा हा ताफा राजभवनामध्ये दाखल होताना। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राजू सोनवणे आहेत। राजू, अजितदादा पवार हे आता राजभवनावरती दाखल झालेले दिसतायत, पण त्याचबरोबर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत। तर आणखीन काय माहिती आहे या परिसरातनं? अजित पवार जे आहेत उपमुख्यमंत्री ते आता राजभवनावरती पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पोहोचतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते सुद्धा पोहोचणार आहेत। मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा जे आहे ते आज राजभवनामध्ये राज्यपालांकडे सुपूर्द करतील, कारण आज मुदत संपत आहे। आज शेवटची तारीख आहे, 26 तारीख आहे। आज आपला राजीनामा ते देतील आणि त्यानंतर कदाचित मुख्यमंत्र्यांना जे आहे ते राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काही दिवसांसाठी जे आहे ते नेमणूक करण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय की नव्याने आता महायुतीला बहुमत मिळालेलं आहे, मात्र मुख्यमंत्री कोण यावरून काही प्रमाणामध्ये वाद सुरू आहे। तो 2 ते 3 दिवसांमध्ये सुटेल आणि त्यानंतर नव्याने शपथविधी होणार आहे। तोपर्यंत जे आहे ते एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज हा राजीनामा देत असताना कुठतरी एक प्रकारे दोन क्षण थांबवते, कारण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सागर बंगल्यावरनं निघालेले आहेत। त्यांच्याही गाड्यांचा ताफा अर्थातच राजभवनाच्या दिशेने रवाना झालेला आहे। आज खूप महत्त्वाचा दिवस आहे। खरं तर एकत्रित येऊन देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं होतं 2.5 वर्षांपूर्वी आणि त्यानंतर आज या सरकारचा राजीनामा कुठेतरी देण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा राजीनामा सुपूर्द करतील आणि त्यानंतर नवीन एक सरकार अस्तित्वात येणार आहे। नवीन मुख्यमंत्री असतील का नाही याबद्दल सुद्धा प्रश्न आहेत। तर आपण पाहतोय 2 दृश्यांमध्ये अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा दाखल झालेला आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा सुद्धा त्यांच्या सागर निवासस्थानावरनं निघालेला आहे। लवकरच इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा येतील आणि त्यानंतर राजीनाम्याचा औपचारिक हा कार्यक्रम पार पडेल। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आहेत। देवेंद्र फडणवीस आता सागर बंगल्यावरनं रवाना झालेले आहेत। अभिषेक, थोड्याच वेळात ते सुद्धा सोहळ्यात सहभागी होतील, काय माहिती आहे अजून याबद्दल? नक्कीच आता राजभवनावर पाहायचं तर एकूणच जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे आपला राजीनामा सुपूर्द करणार आणि त्यामुळे राजभवनावर अजितदादा असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील हे दोघंही आता आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो आता आपल्याला राजभवनावर होताना पाहायला मिळणार आहे। एकूण यामध्ये जर का पाहायचं तर राजीनामा दिल्यानंतरच्या सगळ्या गोष्टी आहेत पुढे त्या आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। कशा प्रकारे कोण नेमकं मुख्यमंत्री बनतंय हा देखील नक्कीच। अभिषेक, एक प्रश्न विचारायचा आहे की आता पोलीस मुख्यालयाच्या पाशी जेव्हा शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होते तेव्हा त्यांच्या देहबोलीमध्ये कुठेतरी थोडासा एक दुरावा दिसत होता। तर आता जेव्हा उपमुख्यमंत्री निघाले घरातनं तेव्हा अशा पद्धतीचे कुठली अस्वस्थता, कुठले संकेत होते का? अभिषेक, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? आपला संपर्क त्यांच्याबरोबर तुटलेला आहे, परंतु आपण पाहतो या दृश्यांमध्ये एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी पोहोचतायत। अभिषेक, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? अभिषेक, मी असा प्रश्न विचारत होते की आज एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या देहबोलीमध्ये कुठेतरी दुरावा दिसत होता, तर अशा पद्धतीची कुठली देहबोली होती का? कशा पद्धती, कुठली अस्वस्थता होती का देवेंद्र फडणवीस यांच्या देहबोलीमध्ये?
आपल्यासोबत प्रतिनिधी अक्षय भाटकर आता या क्षणी आहेत. अक्षय, आपण थोड्याच वेळात राजभवनावरती एकनाथ शिंदे दाखल होणार आहेत आणि त्यानंतर राजीनामा आज ते देणार आहेत. तर इथलं वातावरण कसं आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या देहबोलीतला जो दुरावा याबद्दल आपण जी चर्चा करतोय, अशा पद्धतीचं काही वातावरण कुठे पाहायला मिळालं का अक्षय? आपण वर्षा निवासस्थानाच्या बाहेर आहोत आणि अगदी 2 ते 3 मिनिटात मुख्यमंत्री निघणार आहेत राजभवनासाठी. 11 वाजताची वेळ आहे आणि 11 वाजताची वेळ राजभवनात देण्यात आलेली आहे आणि त्याच क्षणाची वाट हे बघत होते. आणि आता पाहताय आपण मुख्यमंत्र्यांचा ताफा हा अगदी 2 मिनिटात हा बाहेर पडतो आहे आणि याच ताफ्याच्या आधी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आधी देवेंद्र फडणवीस देखील राजभवनात पोहोचलेले आहेत. अजित पवार देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि हे गेल्या 2.5 वर्षांपासूनचं हे जे एकत्रित सरकार होतं, महायुतीचं सरकार होतं, त्या महायुतीच्या सरकारमध्ये हे 3 नेते मुख्य होते आणि त्याच नेत्यांना ते तिन्ही नेते जे आहेत ते एकत्रितपणे हे जे सरकार आहे ते संपण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्याची मुदत आज संपती आहे आणि त्यामुळे तिन्ही नेते एकत्र येऊन राजीनामा देणार आहेत. मुख्यमंत्री पदाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार आहेत आणि त्यानंतर आज दिवसभरामध्ये राज्यपालांकडून एक नोटिफिकेशन जारी करण्यात येऊ शकतं, म्हणजे एक पत्रक जारी करण्यात येऊ शकतं आणि या पत्रकामधून असं सांगण्यात येईल की याच्या पुढे म्हणजे पुढच्या जोपर्यंत नवीन सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील, अशा प्रकारचं एक पत्रक आज दिवसभरामध्ये राज्यपालांकडून हे जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया जी आहे सरकार थांबण्याची किंवा सरकारची मुदत संपण्याची, नवीन सरकार स्थापनेची ही आता सुरुवात झालेली आहे आणि नवीन सरकार जर स्थापन करायचं असेल तर आज राजीनामा देणं हे व्यवहार्य होतं आणि त्यामुळेच सगळ्या सल्लामसलत घेऊन काल दिवसभर या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक लोकांशी, कायदेतज्ञांशी सल्लामसलत केलेली आहे आणि राजीनामा द्यायचा की स्वतःहून मुदत संपवल्या द्यायची यावर देखील चर्चा झालेली होती काल दिवसभरात आणि शेवटी हा निर्णय घेण्यात आला की राजीनामा द्यायला हवा आणि त्यामुळेच आज 11 वाजता वेळ घेण्यात आली आणि आता मुख्यमंत्री हे राजीनामा देण्यासाठी राजभवनाकडे निघणार आहेत. अगदी मुख्यमंत्र्यांचं जे घर आहे म्हणजे वर्षा निवासस्थान जे आहे, शासकीय निवासस्थान, इथून राजभवन जे आहे ते अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जसे इथून निघतील जसे ताबडतोब राजभवनाला पोहोचतील. त्या ठिकाणी आधीच देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत, अजितदादा देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत असं सांगितलं जातं. त्यामुळे या तिघांकडून राजीनामा प्रस्थापित केला जाईल. सरकार त्या ठिकाणी सरकारची कार्यवाही थांबेल, या 2.5 वर्षांची कार्यवाही जी होती ती थांबेल आणि त्याच्यानंतर आता नवीन सरकार स्थापनेला वेग येणार आहे. ज्यावेळी या मुख्यमंत्र्यांना राजीनामा देतील त्यानंतरच नवीन सरकार स्थापनेची घडामोड जी आहे ती सुरू होईल. त्यामुळे आज राजीनामा देणं व्यवहार्य होतं, गरजेचं होतं, म्हणून हा राजीनामा आज दिला जातोय. अक्षय, मी पुढची सगळी सूत्र आता प्रज्ञाकडे सोपवते, तिच्याकडनं आपण पुढचे अपडेट्स घेऊयात. प्रज्ञा. धन्यवाद पूर्वी. तर सध्या आपण दृश्य पाहतोय राजभवनावरती 11 वाजताची वेळ घेण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री आज त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील. CP राधाकृष्णन हे राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत आणि त्यांच्याकडे राजीनामा दिला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. राजू, ही संपूर्ण प्रोसिजर कशी असेल? अगदी पाहतोय आपण मुख्यमंत्र्यांचा कालावधी आज संपतोय, त्यामुळे मुख्यमंत्री आता थोड्याच वेळामध्ये राजभवनावरती पोहोचतील आणि आपल्या पदाचा जो आहे तो राजीनामा देतील. खरं तर देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत, अजित पवार सुद्धा राजभवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता मुख्यमंत्री राजभवनावरती पोहोचतील आणि राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा जो आहे तो राजीनामा देतील. त्यानंतर खरं पाहतोय आपण की 3 ते 4 दिवसांमध्ये नवीन सरकारचा शपथविधी होणं अपेक्षित आहे. मात्र कुठेतरी मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद आहे, त्यामुळे रखडलेला आहे. तो जोपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात येत नाही किंवा मुख्यमंत्री नवीन शपथ घेत नाहीत तोपर्यंत राज्यपाल जे आहे ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना जे आहे ते नियमित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता 11ची वेळ घेतलेली आहे. आता मुख्यमंत्री थोड्या वेळामध्ये राजभवनावरती पोहोचतील. मात्र पोहोचताना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय की एक भावनिक साथ सुद्धा मुख्यमंत्री घालताना पाहायला मिळत आहेत. कारण महायुतीला जे आहे ते सगळ्यात जास्त यश मिळालं ते लाडक्या बहिणींमुळे मिळालं. लाडकी बहीण योजना आणली त्यामुळे मिळालं आणि त्याच लाडक्या बहिणींच्या उपस्थितीमध्ये जे आहे तो आजचा राजीनामा देणार आहे. वर्षावरती अनेक महिला ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे एक प्रकारची जी आहे ती भावनिक साथ घालताना जे आहे ते पाहायला मिळतात. काल सुद्धा आपण पाहिलेलं आहे की अनेक ठिकाणी
परत पुन्हा एकदा जे आहे ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावा यासाठी पूजा अर्चा झाल्या, अनेक ठिकाणची मागणी तशी आपल्याला पाहायला मिळाली। आता मुख्यमंत्री जे आहे ते आपल्या पदाचा राजीनामा देतील आणि कदाचित पुढच्या 2 दिवसामध्ये जे आहे ते नवे मुख्यमंत्री शपथ घेण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे कोणाच्या गळ्यामध्ये नव्याने माळ पडते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र तोपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल जे आहे त्यांची नियुक्ती करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री राजभवनावरती पोहोचतील आणि संपूर्णपणे या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। बरोबर आहे राजू, आपण पाहिलं की संपूर्ण प्रचारामध्ये किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये लाडकी बहीण योजनेचं क्रेडिट सरकारने किंवा तीनही मंत्र्यांनी आपल्याला घेताना आपल्याला ते दिसले होते। आता ज्यावेळी मुख्यमंत्री राजीनामा द्यायला जात आहेत त्यावेळी लाडकी बहीण योजनेचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे की एक दबाव तंत्र आहे? साधारण आपण पाहतोय की एक भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न असं म्हणावं लागेल, कारण कुठेतरी एकनाथ शिंदे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती उत्सुक आहेत की पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनावं यासाठी। आणि या सगळ्या योजनेमध्ये जे आहे ते लाडकी बहीण योजना जी आहे ती या संपूर्णपणे गेम चेंजर पाहायला मिळाली आपल्याला। आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावा अशी मागणी सुद्धा अनेक महिलांनी केलेली होती। बरोबर, महिलांनी मागणी केलेली होती। पूजा अर्चा देखील कालपासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत। राजू सोबत राहा, आपण अक्षय भाटकरकडे जाऊयात, वर्षा निवासस्थानाहून तो आपल्या सोबत आहे। अक्षय, 11 वाजताची वेळ देण्यात आली आहे, 11 वाजलेले आहेत। किती वाजता मुख्यमंत्री बाहेर पडतील? अजून साधारण किती वेळाची प्रतीक्षा? प्रज्ञा, अलर्ट आलेला आहे, म्हणजेच मुख्यमंत्री जाणार हे सांगण्यात आलेलं आहे। पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आणि वाहनांची ये जा जी आहे पूर्णतः थांबवण्यात आलेली आहे। माझ्या मागे हा जो आपण रस्ता बघताय हा रस्ता वर्षा निवासस्थानाकडून राजभवनाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरून मुख्यमंत्री अगदी काही वेळात राजभवनाकडे जातील। जसं की आपण काल पाहिलं होतं, अनेक ठिकाणी पूजा अर्चा झाल्या, महिलांनी मागणी केली, सिद्धिविनायक मंदिरामध्ये देखील पूजा झाली। मात्र आज सकाळी सगळ्याच महिलांनी वर्षा निवासस्थानाच्या बाहेर यावं अशी भावनिक साथ घालण्यात आली होती। अनेक शिवसेनेचे विभाग प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, यांनी अशी साथ घातलेली होती। मात्र आज सकाळपासून ज्यावेळी इथे महिला येऊ लागल्या होत्या, अनेक कार्यकर्ते पदाधिकारी येऊ लागले होते, त्या सगळ्यांना इथे थांबवण्यात आलेलं नाही, त्या सगळ्यांना इथून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि कोणीही इथे थांबू नका असे आदेश थेट मुख्यमंत्र्यांचे आहेत असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय। त्याच्यामुळे इथे सध्या कोणीही थांबलेलं नाहीये। लाडक्या बहिणी असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, या ठिकाणी कोणाला थांबण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये। अगदी आता आपण बघताय पूर्णतः वाहनांची जी रेलचेल आहे किंवा वाहनांची ये जा जी आहे ती पूर्णतः थांबवण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री अगदी 1 ते 2 मिनिटात वर्षा निवासस्थानातून बाहेर पडतील आणि याच रस्त्याने मुख्यमंत्री हे राजभवनाकडे निघणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी रात्री हे ट्विट केलेलं होतं की कोणीही वर्षा निवासस्थानी येऊ नका, कोणीही या ठिकाणी उपस्थित राहू नका, कोणत्याही प्रकारे एक प्रेशर जे आहे भाजपवर ते क्रिएट करायचं नाहीये किंवा तसं दाखवायचं नाहीये असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून दाखवण्यात आलेला होता। आणि आता जरी आपण पाहिलात तरी या ठिकाणी कोणीही उपस्थित नाहीये। अनेक कार्यकर्ते सकाळपासून आलेले होते, मात्र सगळ्यांना बाजूला करण्यात आलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री बघताय मुख्यमंत्र्यांचा ताफा निघालेला आहे। ही पहिली पायलट गाडी जी आहे, पहिली पायलट गाडी आलेली आणि याच्यानंतर तिसरी गाडी जी आहे, यामध्ये ही तिसरी गाडी मुख्यमंत्र्यांची आहे। पहिली पायलट गाडी, दुसरी गाडी आणि त्याच्यात तिसरी ही आपण बघताय 0567 नंबरची ही गाडी मुख्यमंत्र्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दीपक केसरकर, दादा भुसे हे सर्व मंत्री जे आहेत ते देखील मुख्यमंत्र्यांसोबत या ठिकाणी आतमध्ये बसलेले आपण बघितले। त्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांच्या वाहनामध्ये बसलेले आपण पाहिलात। केसरकर, दादा भुसे, मुख्यमंत्री हे तिघे जण आता राजभवनाच्या दिशेने निघालेले आहेत। अतिशय महत्वाचे हे घडामोड आहे। राज्यपालांकडे आता मुख्यमंत्री जो आहे तो आपला राजीनामा सुपूर्द करतील। संपूर्ण ताफा मुख्यमंत्र्यांचा जातोय आपण पाहताय। या ताफ्याच्या बरोबरच इथे आता हे जे सरकार आहे ते सरकार आता संपुष्टात येईल अशी ही प्रक्रिया जी आहे सरकार थांबण्याची ती आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे एकूणच राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचले, त्यांच्याबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्री तर आधीच पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील हे आधीच पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे आता हे जे सरकार आहे, गेल्या 2.5 वर्षांपासून ज्या सरकारने महाराष्ट्रावर राज्य केलं होतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 2 उपमुख्यमंत्री होते, ते सरकार आज संपुष्टात येईल आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापनेच्या एकूण प्रक्रियेला वेग येणार आहे। आज आता राज्यपालांकडे एकदा मुख्यमंत्री राजीनामा सुपूर्द केल्याच्या नंतर राज्यपाल जे आहे ते पुढची प्रक्रिया करेल, राज्यपालांचं ऑफिस पुढची प्रक्रिया करेल आणि त्यामध्ये सांगितलं जात आहे की काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड ही जवळपास निश्चित आहे। त्यानंतर नवीन मुख्यमंत्री नियुक्ती होईपर्यंत एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम बघणार आहेत। प्रज्ञा।
बरोबर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा वर्षा निवासस्थानाहून निघालेला आहे आणि त्यानंतर आता ते राजभवनाच्या दिशेने निघालेत. अर्थात चर्चा आहे ती एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची, कारण का मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल असे आदेश दिल्लीवरून आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. सध्या जी प्रक्रिया पार पडते ती एक संविधानिक प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये निकाल लागल्यानंतर जे विद्यमान सरकार असतं त्यांना विधिमंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा द्यावा लागतो मुख्यमंत्र्यांना. ते मंत्रिमंडळ विसर्जित केलं जातं आणि त्याच्यानंतर नव्या मंत्रिमंडळाचा, नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडतो आणि नवं विधिमंडळ अस्तित्वात येतं. सध्या आपण पाहतोय दृश्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा निघालेला आहे वर्षा निवासस्थानाहून. वर्षा निवासस्थान ते राजभवन हे अंतर साधारण 5 ते 7 मिनिटांचं आहे आणि आता काही वेळात मुख्यमंत्री तिथे पोहोचतील आणि राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हाती आपला राजीनामा ते सुपूर्द करतील आणि त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते पुढचा शपथविधी होईपर्यंत, पुढचा मुख्यमंत्री ठरेपर्यंत राज्याचा कार्यभार पाहतील अशी माहिती मिळतेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील राजभवनावरती पोहोचलेले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघालेत, त्यांच्यासोबत दीपक केसरकर, दादा भुसे देखील आपल्याला दिसतायत. वर्षा निवासस्थानी आधी हे मंत्री पोहोचले आणि त्यानंतर आता ते राजभवनाच्या दिशेने निघालेले आहेत. सध्या दृश्य आपण पाहतोय राजभवनाजवळची, त्या परिसरातली मुख्यमंत्र्यांचा ताफा राजभवन परिसरामध्ये पोहोचलेला आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर पार पडेल. मुख्यमंत्री आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जोपर्यंत पुढचे मुख्यमंत्री शपथ घेत नाहीत तोपर्यंत कार्यभार पाहतील. मुख्यमंत्री नेमका कोण होणार याची चर्चा सध्या प्रचंड रंगलेली आहे. युतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय, कारण का भरघोस बहुमत मिळालंय. पण शिवसेनेचा होणार, राष्ट्रवादीचा होणार की भाजपचा होणार याची उत्कंठा सध्या शिगेला पोहोचली. मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल? राजू सोनावणे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. राजू, मुख्यमंत्र्यांचा ताफा राजभवनात पोहोचलेला आहे, पुढची प्रोसिजर कशी असेल? अगदी पाहता आपण मुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे तो राजभवनात पोहोचलेला आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा जे आहे ते देणार आहेत आणि त्यानंतर जे आहे ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल यांची काही दिवसांसाठी नियुक्ती करतील. खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता हे काही मिनिटाचे किंवा काही याचे वेळेचे राहिलेले आहेत, ते काळजीवाहू मुख्यमंत्री बनतील. आधीच पाहिलेलं आहे आपण देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे अजित पवार जे आहे ते पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत दादाजी भुसे, दीपक केसरकर आणि इतर मंत्री जे आहेत ते आता राजभवनावरती दाखल झालेले आहेत. खरं तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावा यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणावरती आग्रही होते. मात्र कुठेतरी भाजपच्या नेत्यांकडून निरोप आल्यानंतर मुख्यमंत्र्यांमध्ये नाराजी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेलेली होती, त्यामुळे त्यांना किमान 2.5 वर्ष तरी मुख्यमंत्री पद द्यावा अशी मागणी वारंवार जे आहे ते शिवसेनेचे मंत्री लावून धरताना आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र कुठेतरी आता भाजपचाच मुख्यमंत्री जे आहे तो होणार आहे, त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजी जी आहे ती पाहायला मिळते. आता मुख्यमंत्री राजभवनात पोहोचलेले आहे आणि जे राज्यपाल आहेत राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ते सुपूर्द करतील आणि त्यानंतर